म्हणजे आता मला तरी एवढाच वडा दिलाय का काय माहित, माझं नशीब खराब होतं. मी वडा पाहिलाच नाही, मी डायरेक्ट सुरू झालो. डेंजर सीन आहे हा, वेगळाच प्रकार आहे. शोरम्याच्या आतमध्ये त्यांनी इतकं माल मटेरियल टाकलंय, ते चमचेने खायची वेळ आले. याला बोलतात चम्मच शोरमा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी सिद्धीश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर, स्वाद आणि संवाद. तर मित्रांनो, आपण आलो आहोत मुंबईच्या हृदयात म्हणजेच दादरमध्ये, जिथे संस्कृती, खाद्यपदार्थ आणि मुंबईची खरी ओळख पाहायला मिळते. तर जसं आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करतो, तसंच आपण श्री सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेऊन हा व्हिडिओला सुरू करूया. चला मग. लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया, गौरी सुत प्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया. लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता. तर मित्रांनो, आता आपण आलात आपल्या पहिल्या लोकेशनला, जे की सौराष्ट्र फरसान. नाव जरी फरसान असेल तरी आम्हाला सजेशन आले की इथला समोसा ट्राय करा. तर आता आपण ते ट्राय करणार आहे. चला मग बघूया. एक समोसा. तर मित्रांनो, आपला सौराष्ट्राचा म्हणजे समोसा जो की फेमस आहे, त्याच्या चटणीसोबत आलेलं आहे. आणि चटणीची क्वांटिटी तुम्ही बघू शकता, समोसापेक्षा जास्त तर चटणी आहे. आता एक मी कधी खाल्लेला नाही हा, तर आता एक प्रॉपर एक बाईट बनवूया आपण. भाई साहब, चटणी आहे ना, चटणी भाई वेगळीच आहे. चटणीच वेगळी आहे काहीतरी. वा, जरा आंबट गोड आणि ना तिखट पण आहे. तर समोसा जो असतो ना, तो आपला नॉर्मलच आहे. बटाट्याची भाजी वगैरे वटाणा बिटाणा टाकलेलं आहे. मस्त आहे ना. समोसा खाल्ल्या जिऱ्याची चव येते, दाताखाली जिरे येतात. पण जी ही चटणी आहे ना भाई, एक नंबर आहे. ही चटणी वेगळीच आहे काहीतरी. मी पहिल्यांदा खाल्ले. तर तुम्हाला माहीत असेल ही चटणी कशाची आहे तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. एक नंबर. हे जे सौराष्ट्र फरसान मार्ट आहे ना, हे 1923 पासून आहे. आणि म्हणजे मी खूप वेळा आलो आहे दादरमध्ये, पण कधी मी हे ट्राय नव्हतं केलं. इथे मोस्टली ना मी बघितलं गुजराती डिशेस, म्हणजे जे गुजराती आयटम आहेत ना, ते मोस्ट सेलिंग आहेत. खूप गर्दी आहे तिथे. पण प्रफुल्लने आम्हाला सजेस्ट केलेलं की नक्की हा समोसा ट्राय कर. तर एक नंबर सजेशन होतं प्रफुलचं. प्रफुलच्या सजेशनसाठी, टेस्टसाठी की माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. समोसा 23 रुपीजचा आहे. तुम्ही आला इथे तर नक्की ट्राय करा. आता समोसा आपण संपूया आणि भेटूया पुढच्या लोकेशनला. चला. मित्रांनो, आता आपण आलो त्या नेक्स्ट लोकेशनला, जे की श्रीकृष्ण डेअरी फार्म, जे की लोकेटेड आहे मुकुंद मॅन्शन रानडे रोडला आणि दादरमध्येच, म्हणजे स्टेशनच्याच गल्लीमध्ये. तर आता आपण इथली लस्सी ट्राय करणार आहे. चला मग. लस्सीचा ह्या लेवलचा क्रेज आहे ना, मी कधीच बघितलं नव्हतं. तुम्ही बघू शकता कसली लाईन लागले आणि फुल पद्धतशीर येते. एक 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 तो काका येतोय तिकडून, जसं येतोय तसं गायब होते लस्सीचे ग्लास. आपला लास्ट नंबर आहे, बघू लस्सी भेटते का. ठीक आहे भाई साहब, फायनली भेटलेलं आहे आपल्याला. लस्सी आलेली आपली. इथे एकच गोष्ट आहे ना, फुल गर्दी खूप आहे आणि रप ग्लास बनतायत, ग्लास संपतायत, बनतायत. हेच चालत राहिले. आम्ही मागासपासून आहे ना, लिटरली 10 मिनटं झाली असेल बसलो आणि त्याच्यानंतर हे भेटले. मेहनत का फल होते, पण मेहनत की लस्सी भेटले. नाही सॉरी, सब्बर का फल होतं, सब्बर की लस्सी भेटले थोड्या वेळानंतर. लस्सी मला वाटलेलं घट्ट असेल, पण जरा पातळ एकदम असे हलते. आणि वरती आहे ना त्यांनी मलाही टाकले. आता एक टेस्ट करू. लस्सी नॉर्मल लस्सीसारखीच मला तर वाटली, पण मे बी खूप जुनं आहे त्याच्यामुळे इथे गर्दी असेल. कारण अशा लस्सी आपण बाहेर पण पिलेल्या आहेत, सेम तशीच लस्सी लागते. आता ह्यात वेगळं काय हे मला काय माहीत नाही. तुम्ही जर मग तुम्हाला माहीत असेल हे कशासाठी फेमस आहे, नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कितने साल से शॉप चालू है? 90 साल से 90 साल से. और कितना ग्लास जाते रहेगा लस्सी का दिन में? 1500 2000 1520. बापरे. आणि लस्सीबद्दल बोलायचं झालं ना,
गोडवा प्रॉपर आहे, थंड आहे मस्तपैकी, मलाही टाकले त्याच्यामुळे मजा येते. आणि हा ग्लास 50 रुपयाचा आहे. और टाइमिंग कितना बजे से कितना बजे तक रहता है? सुबह 6 से रात को 10 बजे, 6 से 10 दूध है, 10 से 10 लस्सी। और ये अपना लोकेशन बताओ ना जरा. ये नचत के सामने स्टेशन के बगल में। काका लोक नुसते करत करत इकडे तिकडे पळापळ चालू आहे, फुल धावपळ. म्हणजे मलाई बघायची झाली ना, मलाईची थिकनेस जी आहे ना भाई, एक नंबर. हे बघ, पिता का? रिलॅक्स करायचं असेल ना, दादरच्या गरमीत तुम्ही शॉपिंग करून थकलाय, इथे जागा आहे मस्तपैकी, या लस्सी प्या, जरा रिलॅक्स करा, परत बाहेर जावा, परत शॉपिंग करा. आता मी लस्सी संपवतो, 50 रुपयासाठी नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. ही लस्सी मी संपवतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहेत आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की टिप्स फ्रँकी, आणि हे 1969 पासून आहे. तर ह्याच्या लोकेशनबद्दल जर बोलायचं झालं तर ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे ना, त्याच्या अगदीच म्हणजे स्ट्रेट रस्त्यालाच आहे, जवळच आहे. तर आता आपण इथली फ्रँकी ट्राय करणार आहे, तर बघूया. तर मित्रांनो, आपली टिप्सची पनीर चिली फ्रँकी आलेली आहे. मेकिंग एकदम सिम्पल होतं, फक्त रोटी भाजली, वरून मसाला टाकला. मी खाता खाता तुम्हाला सांगतो. फ्रँकी तुम्ही बघू शकता, रेग्युलर आहे. पहिला खाल्ल्या ना जाणवतो तो म्हणजे आंबटपणा. फ्रँकी आंबट आहे. बरोबर. मेन म्हणजे ना, फ्रँकीची जी रोटी आहे ही जड आहे, एकदम अशी जाड आहे. म्हणजे याची बाहेरची जी रोटी आहे ना, ती आपले छोले भटुरेचा जो भटुरा असतो ना, तशी लागते. म्हणजे भटुरा आणि त्याच्यासोबत पनीर चिल्ली असं खातं, ह्याचं कॉम्बिनेशन वाटते. आणि त्यांनी स्टार्टिंगला आतमध्ये हा जो मसाला लावला आहे ना, हा मसाला एकदम चाट मसाल्यासारखा आहे, एकदम असं आंबटशी टेस्ट येते. आणि प्रिपरेशन म्हणजे मला वाटलं की ते लोक पनीरची म्हणजे जे चिल्ली आहे ते तव्यावर बनवतील, पण तसं नव्हतं, त्यांचं आधीच बनलेलं होतं. त्यांनी गरम केलं, नॉर्मली रोटी गरम केली, त्याच्यानंतर मसाला टाकला आणि त्याच्यावर रोल म्हणजे ते पनीरची जी ग्रेव्ही होती ती टाकली. ह्याची प्राईस 189 रुपीज आहे रेग्युलर फ्रँकीची. आणि जर फ्रँकीबद्दल बोलायचं झालं ना, तर फ्रँकी म्हणजे चांगली आहे. प्राईस जरा ओव्हर प्राईस्ड आहे मला वाटतं. 189च्या हिशोबाने ना, ही फ्रँकी जर आपण दुसऱ्या कोणत्या रेग्युलर शॉपला गेलो तर मला वाटतं 60-70 रुपये, 70 पण नाही, 80 रुपयेपर्यंत मॅक्स टू मॅक्स भेटून जाईल. आणि जर म्हणजे याची टेस्ट जर आहे ना, आंबटपणा जाणवतं, पनीरची टेस्ट येते, आणि लास्टला चिली पनीर आहे त्याच्यामुळे थोडासा तिखटपणा जाणवतो. आणि जर रोटी जरा जाड आहे तर जरा ती जरा पातळ आणि क्रिस्पी तर आहे, नो डाऊट क्रिस्पी आहे. पण ह्या फ्रँकीसाठी माझ्याकडून नक्कीच येल्लो सिग्नल आहे. तुम्ही आला तरी ते ट्राय करू शकता. चिकनची फ्रँकी ट्राय करू शकता. इथे चिकन आणि व्हेज दोन्ही भेटतं, दोन्ही वेगळे वेगळे बनतं. व्हेजचा वेगळा तवा आहे, नॉनव्हेजचा वेगळा तवा आहे. तर मी तर ह्याला येल्लो सिग्नल देईन आणि भेटू आपण पुढच्या लोकेशनला. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी आलो छत्रपती शिवाजी महाराज पार्क, जे की दादरचं खूप फेमस आहे क्रिकेटसाठी. आणि इथं सभा बिभा खूप असतात. तुम्ही बघू शकता संडेला क्रिकेटचा काय क्रेज आहे. सगळे पब्लिक क्रिकेट खेळायला आले. आम्हाला पण क्रिकेट खेळायचं होतं, पण कसं आहे, तुम्हाला व्हिडिओ द्यायचा असतो, त्यासाठी आम्ही शूट करतोय आणि आमचं क्रिकेट खेळणं मिस झालं आहे. तर संडेला बाकी सगळे खेळतात ते बघून आम्ही एन्जॉय करतोय. तुम्ही बघा. मित्रांनो, तुम्हाला मागे बघून वाटत असेल की ते पुतळ आहे, पण तो खरोखरचा माणूस आहे. आणि म्हणजे मेहनतीला आहे ना, खरंच सल्यूट आहे, कारण की ते एवढं उन्हामध्ये एवढं स्टेबल थांबलेत. आणि आपण जरा मदत म्हणून एक हे करू. तर बघितलं ते मूवमेंट बघितली का, तर खरोखरचा तो माणूस आहे. जर तुम्हाला कधी असं शिवाजी महाराज पार्कच्या इथे आलात तर इथं उभे असतात. जर आलात तर कधीतरी अशी हेल्प करा सगळ्यांना. आपण नेक्स्ट स्पॉटला भेटूया. चला.
तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे दादरचा द मोस्ट फेमस वडापाव जो की अशोक वडापाव खायला. तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. आता मला वाटतं एक 10-15 मिनिट, 15 तर कमीच बोललो, 15-20 मिनिटाची लाईन आहे आणि 20 मिनिटाच्या लाईनीनंतर बघू वडापाव कसा लागतो तो. भाई 2 वडापाव दे ना. 5. तर मित्रांनो आपला वडापाव आलेला आहे जो की कीर्ती कॉलेजचा अशोक वडापाव आहे जो फेमस आहे. आणि आता आपण हा वडापाव ट्राय करूया. वडापाव सोबत त्यांनी मस्त चुरा बिरा दिलाय आणि गरम गरम काढलेत. वडापावच्या जर साईजबद्दल बोलायचं झालं ना तर हा वडापाव आहे, पण हा वडा आहे साईज एवढीशीच आहे. पण सगळा खेळ आहे ना तो यांच्या चटण्यांचा आहे. ह्याच्यात चटण्या टाकल्यात ना बाप चटण्या टाकल्यात. जरा ओव्हर प्राईस्ड आहे पण सीन कसं आहे ह्याच्यावर चुरा वगैरे तुम्हाला क्वांटिटी जास्त भेटते आणि वडापाव चांगलं आहे खरंच. म्हणजे जर आहे ना एक बोलतात ना गेम चेंजर जे असेल ना तर ती त्यांची चटणी आहे. वडापावपेक्षा ना चटणी चांगली लागते. दादा कसं वाटलं वडापाव? मस्त आहे. हे दादा आहेत, हे आपले नाशिकचे इन्फ्लुएन्सर आहेत. आणि कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन हा वडापाव ट्राय करून? नाही ऍक्च्युली मी हा वडापाव बऱ्याच वेळेस ट्राय केलेला केलेला आहे पण का? माझे मित्र आज आले होते सोबत. अच्छा. तर त्यांना सुद्धा ट्राय करायचा होता. म्हटलं आज येऊच. पण सिरियसली नेहमीप्रमाणे आज सुद्धा चांगलीच टेस्ट आहे. जसं तुम्ही बोलले गेम चेंजर चटणीच गेम चेंजर आहे खरंच. चुरा चुरा नाही भेटत, हा काही जागे भेटत असेल चांगला. अच्छा. ही युनिक कन्सेप्ट. नाही तो वडापाव जर आहे ना म्हणजे आता मला तर एवढाच वडा दिलाय का काय माहित, माझं नशीब खराब होतं. मी वडा पाहिलाच नाही, मी डायरेक्ट सुरू झालो. साईज वगैरे कंट्रोल नाही झालं. मला वडा एवढाच दिलाय पण आहे ना चुरा जास्त दिलाय. आणि मेन म्हणजे ना जर तुम्हाला खायचं असेल ना चटणी एक नंबर आहे. चटणीशिवाय ना वडापाव चांगला लागणार नाही माझ्या हिशोबाने. तर हा वडापाव 30 रुपयाचा आहे. माझ्याकडून या वडापावला नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. कधी इथे आलात तुम्ही दादरमध्ये तर नक्की हा वडापाव ट्राय करा. मी तुम्हाला नेक्स्ट लोकेशनला भेटतो. चला मग. तर मित्रांनो आता आपण आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की द मंचुरियन किंग. आणि इथे आम्ही ऐकले की मंचुरियन काय भेल ना फ्राय भेल. हां मंचुरियन फ्राय भेल खूप चांगली भेटते. तर आता आम्ही ते ट्राय करणार आहे. चला बघूया. तर मित्रांनो आपली फ्राय भेळ आलेली आहे जे की मंचुरियन किंगची आहे. म्हणजे आता युनिक जरा वाटते. आता बघूया ट्राय करून. सगळ्यात पहिलं तर वरती मंचुरियन आहेत, आतमध्ये खाली भेळ आहे आणि वरून त्यांनी ग्रेव्ही टाकली. आता आपण जरा मंचुरियन खाऊन बघूया. प्रॉपर चायनीज भेळचा फ्लेवर येतं आणि थोडा आहे ना त्याला सोया सॉसचा टच आहे. जरासा आंबट लागतं आहे, मस्त वाटतं आहे. आणि जी मी ऑब्झर्व केलं ना इथले जे ड्राय नूडल्स आहेत ना ते जरा वेगळे आहेत. म्हणजे हे नूडल्स आहेत ना जरा तुम्ही बघाल तर प्रत्येक जागी पातळ असतात. हे नूडल्स जरा जाड आहेत आणि त्याच्यामुळे मे बी आहे ना खूप चांगला फ्लेवर येतो त्याला. स्पायसी आहे. हा भाई डेंजर सीन आहे हा. वेगळाच प्रकार आहे. म्हणजे सीन कसं आहे माहिती आहे का, मंचुरियन भेळ आणि ती गरम करून दिली एकदम तव्यामध्ये. एक नंबर. मी तर आहे ना म्हणजे पहिल्यांदा हा प्रकार ट्राय केला आहे. म्हणजे हा जो प्रकार आहे ना हा एकदम फुल भरलेला प्रकार आहे. 50 रुपयाची प्राईस आहे. तुम्हाला वाटेल 50 रुपये जास्त आहे पण ह्याची क्वांटिटी तशी आहे 50 रुपयाप्रमाणे. शिमला मिरच टाकले, त्याच्यानंतर कांद्याची पात टाकले, मंचुरियन नूडल्स आणि वरून आहे ना त्यांची स्पेशालिटी काय माहिती आहे का, ते ग्रेव्ही आहे ना सॉस टाकतात त्याच्यावर आणि त्याच्यामुळे ना एक युनिक टच येतो आहे त्यांच्या मंचुरियन म्हणजे चायनीज भेळला. 50 रुपयाची प्राईस आहे. 50 रुपयासाठी या डिशला माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. आता हे तर आपण ट्राय केलं, हे होती फ्राय भेळ. आता आम्ही घेतले मंचुरियन चिल्ली देखील. तर ही आहे त्यांची मंचुरियन चिल्ली. मंचुरियन चिल्लीचा पण प्रकार सेमच आहे. सीन कसं आहे, मंचुरियन घेतले आणि त्याच्यात ते ना ग्रेव्ही सॉस बनवलं त्याच्यामध्ये टाकले आणि वरून थोडेसे नूडल्स वगैरे टाकलेत हे ड्रायवाले. म्हणजे ना मंचुरियनने पूर्ण ग्रेव्ही आहे ना आतमध्ये सोकून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे क्रिस्पी नाही आहेत मंचुरियन, जरा बिलबिलीत झालेत
पण चांगले लागतात. म्हणजे ह्या सॉस आणि तो मंचुरियनचा जो कॉम्बिनेशन आहे ना आणि मध्येची शेव येते ती अप्रतिम लागते. ह्याची पण प्राईस 50 रुपये. आणि 50 रुपयासाठी ह्याच्यासाठी पण माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे. जर कधी आलात तर एक युनिकनेस म्हणून नक्की हे ट्राय करा आणि मला वाटतं की तुम्हाला हे आवडेल देखील. सेम चायनीजचं आहे ना, आपलं चिली असतं ना सेम आहे. मंचुरियन चिल्ली, पनीर चिल्लीला रिप्लेसमेंट. इथे आलात नक्की ट्राय करा. आता मी संपवतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या लोकेशनला. चला तर मित्रांनो, आता आपण आहेत आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की क्लासिक शोरमा. आणि इथला मी ऐकलं चम्मच शोरमा खूप फेमस आहे आणि हे दादासाहेब फाळके रोडवरती आहे. तर आम्ही इथला चम्मच शोरमा ट्राय करणार आहे. चला बघूया. तर मित्रांनो, आता जी नेक्स्ट डिश घेतली आपण, जे तुम्हाला माहीतच असेल की आपण घेतलं चम्मच शोरमा. आणि चम्मच शोरमा काय म्हणजे हे माझ्यासाठी पण नवीन कॉन्सेप्ट आहे. शोरम्याच्या आतमध्ये त्यांनी इतकं माल मटेरियल टाकलं आहे, ते चमचेने खायची वेळ आली. याला बोलतात चम्मच शोरमा. तर आता आपण चम्मच शोरमा ट्राय करूया. चिकन येतं आहे प्रत्येक घासाला, कोबी येतो आहे आणि कोबीमुळे ना क्रिस्पी पण आहे. आणि त्यांनी सॉसेस खूप टाकले. दिसायला आहे ना, म्हणजे दिसायला खायची इच्छा होत नाही एवढं घाण केलं आहे त्यांनी. नुसता गरगाटा केला आहे, पण टेस्ट आहे एकदम प्रॉपर. आपला शोरम्याची टेस्ट असते ना तशी टेस्ट आहे. वा, बार्बेक्यू सॉस टाकले, वरून मेयोनीज टाकले, त्याची प्रॉपर चव येते. आणि चिकन पण आहे ना सगळे सॉसेस टाकून मिक्स केल्यामुळे ना एकदम ज्युसी झालं आहे. तर त्याच्यामुळे खरंच चांगलं लागतं. त्या शोरम्याची किंमत जी होती ती होती 140 किंमत होती. आणि ह्या प्राईसमध्ये जर एवढा भरगच्च शोरमा भेटत असेल तर मी तर बोलतो तुम्ही म्हणजे दोघात तर खाऊच शकता. एकट्याला संपणार नाही. आणि जर तुम्ही असाल तर तुम्ही एकटे पण खाऊ शकता म्हणजे असे. आणि तुम्हाला वाटत असेल की हे शोरमाचं लोकेशन कुठे आहे, तर हे चायनीज भेळ जी आपण मगाशी खाल्ली तसंच तिकडे बघा. तर ती खिडकी दिसते का, म्हणजे ती छत्री, सॉरी खिडकी नाही, तिथे शोरमा भेटतो. आणि जवळजवळ लोकेशन आहेत. ह्याच्या आधीचे जे लोकेशन केलेले म्हणजे चायनीज भेळ आणि ह्या शोरम्याच्या आधी जे लोकेशन होते ते सगळे वेस्टला होते. हे ईस्टला आहे. आणि ईस्टला ना तुम्हाला दिसत असेल शिवनेरी अपार्टमेंट म्हणजे बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या अगदीच ऑपोजिट साईडला आहे. तर ह्या शोरम्यासाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. आता हा शोरमा आम्ही संपवतो आणि मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. चला. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला दादर स्ट्रीट फूडचा व्हिडिओ. आम्ही आज खूप ठिकाणं कवर केली. यातले मला माहिती आहे की खूप स्पॉट असे राहिले असतील, ते नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेलं आहे की पुढचा स्पॉट कुठे आहे आणि त्याचं सजेशन नक्की आम्हाला कमेंट सेक्शनच्या पिन कमेंटमध्ये रिप्लाय द्या. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत खा, प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय.